आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ढोबळे सर, आपल्या सर्वांचे युवक नेते आदरणीय भगीरथ दादा, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तरुणांचे युवक नेते आदरणीय तानाजीभाऊ खरात, कारखान्याचे माझे व्हाईस चेअरमन सूर्यकांत मामा ठिंगील, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सुरेश तात्या कोळेकर, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि चारही जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि पंचायत समिती गणाचे 8 उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। या आज जो या सिद्धेश्वर नगरीमध्ये आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व इतर सर्व मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झाला। बंधूंनो, हे आज हा प्रचाराचा शुभारंभ करत असताना खरं तर मला पण जास्त काही भाषण जमत नाही, पण बोलावं लागतंय म्हणून बोलायला लागलोय मी। तर या गेल्या 8-10 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। बंधूंनो, मी आता बाकी तालुक्याचं बोलत बसत नाही, दादा त्या ठिकाणी सांगतील। मी फक्त भोसे जिल्हा परिषद गटाचं दादा या ठिकाणी सांगतो, कारण या जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या विरोधात भाजपचा या ठिकाणी उपरा उमेदवार समोर आलेला आहे। त्याने त्या ठिकाणी काल परवाच्या एका एपिसोडमध्ये मुलाखतीमध्ये मी बघितलं की तुम्ही भारत नानाचा फोटो बाजूला काढा आणि तुम्हाला 5000च्या फरकाने मी हरवतो। बंधूंनो, माझ्यावर अशा भाषेत बोलण्याची कमीत कमी विचार करून बोलायला पाहिजे होता, कारण मी भारत नानाचा 2008 पासून कार्यकर्ता आहे। मी 2009 ची विधानसभेची निवडणूक असू द्या, 14 असू द्या, 19 असू द्या, स्वर्गीय भारत नानाच्या तिन्ही निवडणुकीमध्ये सोबत होतो। आदरणीय भगीरथ दादाच्या 21च्या पोट निवडणुकीत असू द्या, कालच्या 24च्या पोट निवडणुकीत असू द्या, मी जवळपास 2008 पासून आजपर्यंत जवळपास 16-17 वर्ष या आदरणीय भालके परिवारासोबत मी कायम सोबत राहिलेलो आहे। आणि मला हा माणूस म्हणतो की तुम्ही भालकेचा फोटो काढा, आणि मला एवढंच सांगायचं आहे, हा स्वर्गीय भारत नाना हे या तालुक्याचं दैवत म्हणून आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे। सगळ्यांच्या मनामध्ये भारत नाना आहे, आणि अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी केलं जात आहे। बंधूंनो, या तालुक्याचं आज चित्र बघा, चारी गटाचे उमेदवार कोण आहेत बघा। त्या ठिकाणी भोसे जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 13-14 हजार एवढ्या मोठ्या प्रमाणात धनगर समाज असताना त्या ठिकाणी त्यांच्या पार्टीमध्ये अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी कोण पंचायत समिती सदस्य आहे, कोण सभापती म्हणून काम केलेलं आहे, कोण उपसभापती म्हणून काम केलेलं आहे। एवढे सर्व नेते त्या पार्टीमध्ये प्रमुख म्हणून काम करत असताना देखील त्यांना त्या ठिकाणी डावलून केवळ पैशाचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी या भोसे जिल्हा परिषद गटामध्ये दिलेला आहे। मला एवढंच सांगायचं आहे, भोसे जिल्हा परिषद किंवा तालुका हा स्वाभिमानी आहे, त्या ठिकाणी बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही। मी या ठिकाणी काम करत असताना 2008 साली मी सोसायटीचा चेअरमन म्हणून काम केलो। 3 कारखान्याच्या निवडणुका त्या ठिकाणी लढवल्या आहे। माझ्या कारखान्याचा भोसे जिल्हा परिषद उत्पादक गट आहे, तो गोणेवाडी पासून फुलचंदी पर्यंतचा गट आहे। जवळपास त्या ठिकाणी 26-27 गाव आहेत। या ठिकाणी भोसे जिल्हा परिषद मध्ये 16 गाव आहेत। मला या 15-16 वर्षाच्या काळामध्ये या गावातील सर्व प्रमुख नेत्याशी, पदाधिकाऱ्याशी, कार्यकर्त्याशी माझा रोजचा संपर्क आहे। या ठिकाणी सर्व माझ्या या भोसे जिल्हा परिषद गटातून मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते या ठिकाणी उपस्थित आहे। बंधूंनो, ही निवडणूक सर्व आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे। आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, गेल्या 8 दिवसामध्ये समोर कोणत्याही प्रकारचा उमेदवार उभा राहू नये, पार्टी उभा राहू नये याची काळजी घेतली जात होती। तरी देखील आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या जोरावर, आपल्या आशीर्वादावर आम्ही या ठिकाणी समोर लढण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। हे घेत असताना येणाऱ्या काळामध्ये देखील अनेक आरोप प्रत्यारोप होणार आहेत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वजण आमच्या या सर्वसामान्य लोकांच्या सोबत आदरणीय भगीरथ दादा असतील,
ढोबळे सर असतील, या सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या 7 तारखेला माझं चिन्ह आहे ऑटो रिक्षा आणि आमच्या सहकारी पंचायत समिती गटातील उमेदवाराचं चिन्ह आहे हात आणि इतर गटातील सर्व मित्र पक्षांचे चिन्ह आहेत घड्याळ बॅट सर्व चिन्हासमोरील उमेदवाराला आपण येणाऱ्या काळात मतदान करावं आणि जे लीड आहे बोशे गटाचं ते येणाऱ्या 9 तारखेला त्यांनी मोजावं एवढीच मी या सिद्धेश्वराच्या चरणी सांगतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.